श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्माचा तमास 6वा बद्धमुक्त निरूपण. ओवी क्रमांक 1. श्रीराम अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले, मजया निरूपणे. श्री रामप्रभूंना वंदन केलं आहे आणि समर्थांना त्यांच्या समोर बसलेला एखादा श्रोता किंवा त्यांचा शिष्य असं सांगतोय की स्वामी महाराज, आपण आम्हाला अद्वैताचं निरूपण केलं, तसंच ब्रह्म म्हणजे काय तेही समजावून दिलं. ब्रह्म हे कल्पनातीत आहे आणि ते निर्विकल्प समाधीमध्ये प्राप्त होतं असंही सांगितलं. आणि निरूपण ऐकल्यानंतर आम्ही त्याच्याशी तदाकार झालो, एकरूप झालो. आम्हाला निर्विकल्प समाधी प्राप्त झाली आणि या निरूपणामुळे आम्हाला आत्मस्वरूपावस्था प्राप्त झालेली आहे. इतकी आमची प्रगती झाली. ओवी क्रमांक 2. परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मजी होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचळपणे सर्वथा. आणि यामुळे आमच्यामध्ये स्थित्यंतर काय झालं, बदल काय झाला, त्याचा परिणाम काय आमच्यावर झाला. तर या ब्रह्म अवस्थेमध्येच आम्ही तदाकार असावं सदा सर्वदा. आम्ही ब्रह्म होऊनच इथून पुढे योगाचरण करावं, आत्माचरण करावं, ब्रह्माचरण करावं. आणि आमच्यावर कृपा अशी असावी की आमच्या मनाच्या चंचलतेने या संसारामध्ये आमचं पुनरागमन होऊ नये. आम्हाला संसाराचा अर्थ बरोबर कळला, कारण आम्हाला ब्रह्माचा अर्थ कळला. आणि एवढीच कृपा असावी की मनाच्या चंचलतेमुळे आम्हाला पुन्हा संसारात यायला इच्छा होऊ नये. इथपर्यंत आम्ही दृढ झालेलो आहोत. ओवी क्रमांक 3. कल्पना रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. अशी अवस्था का झाली किंवा आम्हाला असं का वाटतं, तर जे कल्पनातीत आहे, निर्विकल्प अवस्थेमध्ये जे की आहे तेच खरं जीवन हे आम्हाला पटलंय. इतकंच नाही तर त्यामुळे आमच्या संसारामध्ये जी दुःख होती ती निघून गेली. आणि म्हणून ब्रह्मावस्थेत त्या एकरूप होऊन त्या ब्रह्मावस्थेमध्ये, त्या अवस्थेमध्येच इथून पुढे सगळं जीवन आम्हाला जगायला मिळावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर स्वामी तेवढी कृपा करा आमच्यावर. ओवी क्रमांक 4. ब्रह्मजी होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नक्की. परंतु स्वामीजी प्रामाणिकपणे कबूल करतो. काय कबूल करतो? हे सगळं निरूपण ऐकल्यानंतर, ब्रह्मावस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्या संसाराच्या वृत्ती आम्हाला आकर्षित करतात. आणि मग थोडा वेळ, अगदी एवढंच, जास्त नाही, तेवढ्यापुरते आम्ही संसारामध्ये रममाण होतो. आणि मग तिथून अचानक पुन्हा जाग येते की अरे आपण हे काय करतोय. आपल्याला जर ब्रह्मावस्था प्राप्त झालेली आहे, ते अध्यात्म काय ते कळलेलं आहे, तिथे जे काही ते सत्य जीवन आहे हेही पटलेलं आहे. त्यामुळे संसाराची दुःख वाटेनशी झाली आहेत आणि पुन्हा या संसारात मी रममाण कसा काय झालो, नाही आता नाही.
आता नाही, अगदी अजिबात नाही आता, बस हे एवढंच. आणि पुन्हा आम्ही ब्रह्मावस्थेत येतो. ब्रह्माचरण करायला लागतो, आध्यात्मिक आचरण करायला लागतो. आणि पुढे कुठेतरी केव्हा तरी काहीतरी हालचाल घडते, काहीतरी होतं, आणि त्या संसार पुन्हा आम्हाला आकृष्ट करतो. आणि मन काय म्हणतं, अरे एवढ्या पुरतच, बस हे आत्ता आहे ना, करत नाही, एवढं एवढं फक्त, बस जास्त नको, तेवढाच, जास्त नाही बरं का, एवढंच करायचं, असं मन आम्हाला सांगतं. आम्ही ते करायला लागतो. आणि वाटतं की अजून थोडं पलीकडे गेलं तर काय बिघडलं, एक केलं एवढंच आता. आणि मग पुन्हा जाग येते, पुन्हा आम्ही ते थांबवतो, त्या मोहातनं बाहेर पडतो, पुन्हा अध्यात्म अवस्था प्राप्त होते. पुन्हा काही दिवसांनी असं सारखं चाललेलं आहे. ऐसे सदा येणे जाणे चुके ना की, ही काय अवस्था आहे आमची. सगळं पटलेलं आहे, अध्यात्म पटलेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष ब्रह्मावस्था आचरण करायला सुरुवातही केलेली आहे. आणि तरी सुद्धा या संसारामध्ये राहून आमचा मोह काही पूर्णपणे जात नाही. मन आम्हाला फशी पाडतं की एवढंच फक्त, आणि त्याने एक सांगितलं की आम्ही 4 करतो. आणि मग आमचं सतत येणं जाणं चालू राहिलंय. हे काही बंद होत नाहीये. स्वामी महाराज ओवी क्रमांक 5, मने अंतरिक्ष जावे, क्षण एके ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते. त्या संसाराच्या पलीकडे आम्ही ब्रह्मावस्थेमध्ये, अंतरिक्षामध्ये, ब्रह्मावस्थेमध्ये, या सर्वसाच्या पलीकडे, तिथे आम्ही मोठ्या आनंदात असतो. आणि चुकून नजर खाली जाते, परत तिथे संसार दिसतो, आणि तिथून आम्ही खाली कोसळतो, थोडं अगदी पाय घसरतो. आणि पुन्हा मन बसलंच सांगायला, अरे एवढं चालायचंच, एवढं सगळं अध्यात्म करतोस, थोडं केलं म्हणून बिघडलं कुठे. आणि मग त्यामधून पुन्हा जाग येते, आम्हाला लाज वाटते, हे सारखं मी या वृत्ती मागे कसं काय पळतो. एवढं सगळं समजल्यानंतर सुद्धा पाय का घसरतोय, हा काय प्रकार आहे. ओवी क्रमांक 6, प्रत्यावृत्ती सैरा वैरा, किती करू येर झाला, पायी लावून या दोरा, कीटक जैसा. एखाद्या कीटकाच्या पायाला किंवा त्याच्या शेपटीला दोरा बांधावा, आणि त्या दोरा किती लांब असावा, तो उडावा एकदम, आणि तो दोरा संपला की खाली बांधलेला आहे दुसरं डोक, त्याने पुन्हा खाली यावं, पुन्हा त्याने उड्डाण करावं, पुन्हा खाली यावं, पुन्हा उड्डाण करावं, पुन्हा खाली यावं. अशी आमची अवस्था झालेली आहे. सैर बैर झालेलो आहोत आम्ही. हे असं कसं चालेल. भौतिकातनं अध्यात्मात, अध्यात्मातनं भौतिकात, भौतिकातनं अध्यात्मात, पुन्हा भौतिक. अरे हे असं कसं झालं. आम्ही सैरभैर झालोय, कळत नाही आम्हाला काय करावं, कसं यातनं बाहेर पडावं, नेमकं कुठे थांबावं. स्वामी महाराज काहीतरी दया करा, कृपा करा. सत्य परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगतोय. ओवी क्रमांक 7, उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आपपर, ऐसे झाले पाहिजे. आता काय सांगावं तुम्हाला स्वामी महाराज. तुमच्या इथे आम्ही उपदेशाला येऊन बसलो, तो उपदेश ऐकला की आम्ही त्याच्याशी तदाकार होतो. आणि मग आमच्यासारखे आम्हीच ब्रह्मज्ञानी तिथून एकदम म्हणलो की नाही आता अगदी बस. आणि मग आम्हाला देहातीत अवस्था प्राप्त होते. आणि अशा अवस्थेमध्ये अथवा येणे आपपर ऐसे झाले पाहिजे, अशा अवस्थेमध्येच आम्ही सदा अवस्थित असायला पाहिजे. हे असं व्हायला पाहिजे. सदा आत्मज्ञान जागृत राहिलं पाहिजे आमचं. बघा आम्ही उपदेशाला येऊन बसतो, आम्हाला ते पटतं, आणि तिथून उठताना आम्ही दृढ निश्चय करतो की नाही आता हे सोडायचं नाही. आणि खरं म्हणजे याच अवस्थेमध्ये आम्ही सदा असायला पाहिजे. आपले शिबिर करणारे आहेत ना सगळे, सगळ्यांना पटतं. 4 दिवस कसे छान असतात. जाताना सांगतात सर तुम्ही बघाच, इतकं छान सगळं शिकवलंय, सगळं झालंय, हे असंच चालू राहील कधी बघा. पण मीच त्यांना सांगतो कधीही भेटलात तरी काळजी करू नका, मी आपणून विचारणार नाही चालू आहे का. तुम्ही सांगितलं चालू आहे, मला तुमच्याहून जास्त आनंद होईल. पण मला माहितीये 90% कोणी काही करत नाहीत. झालं शिकलं विसरलं गेलं. फार तर महिनाभर करतील, हळूहळू संपलं. हेच ते सांगतात शिष्य. आम्ही तिथे येऊन बसतो, तुमचं निरूपण ऐकतो, आणि उठताना पाय असं वाटतं की आता यातच कायम अवस्थित असावं, ऐसे झाले पाहिजे. ओवी क्रमांक 8,
ऐसे नसता जे बोलणे, त्याची वाटे लाजिरवाणे, भ्रम होऊन संसार करणे, हेही विपरीत दिसे. अशा प्रकारे आम्ही तिथून पाय ढळतो आमचा, आम्ही तिथे स्थिर राहत नाही. आणि तरी सुद्धा आम्ही ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतो, याची आम्हाला लाज वाटते. आणि ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर पुन्हा संसारात सुद्धा राहायचं, हे आम्हाला परस्पर विरुद्ध वाटतं, हे विपरीत वाटतं. हे बरोबर का चूक ते तुम्ही आम्हाला सांगा. आमची अडचण समजून घ्या. तुमचा उपदेश ऐकला, आम्ही त्या ब्रह्मावस्थेमध्ये जातो, तिथेच थांबावं असं वाटतं, ते पट्ट रुसतं सगळं काही. आणि त्याच वेळेला आम्हाला संसारामध्ये राहत असल्यामुळे आम्हाला संसार सुद्धा खुणावतो. आणि मग आम्हाला हे फार विपरीत वाटतं की ब्रह्मज्ञानी माणसाने संसारात कसं काय राहायचं, आणि संसारात राहून ब्रह्मज्ञानी कसं काय सांभाळायचं. महाविचित्र अवस्था झाली आमची. ओवी क्रमांक 9. जो सवय ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. ब्रह्मज्ञान एकदा झाल्यानंतर, साक्षात्कारित झाल्यानंतर, ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा तो संसारात कसा काय जातो माणूस. मग आम्हाला झालेलं ब्रह्मज्ञान खोटं आहे, आमचा निश्चय अपुरा पडतोय का तो संसार इतका महाभयावह आकर्षित आहे की हे सगळं आमचं लोळं पांगळं होऊन जातं ब्रह्मज्ञान. आमचं आम्हाला कळेनसं झालाय. ओवी क्रमांक 10. भ्रमचे होऊन जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगाळावे किती म्हणून. तर स्वामी महाराज तुम्ही आता आम्हाला असं सांगा की आत्मज्ञानी होऊन गोसावी होऊन राहावं, त्या संसार सोडून पळून जावं, का आम्ही संसारामध्येच असावं. हे मिळालं ज्ञान, खूप झालं, भरपूर झालं. का आम्ही दोन्हीकडे कसं काय तराजू मध्ये, ह्या पारड्यात एकदा, त्या पारड्यात एकदा, ह्या पारड्यात एकदा, त्या पारड्यात, हे असं किती भटकंती आम्ही करावी, आम्हाला कळेनसं झालंय. ओवी क्रमांक 11. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठून जाता ते मावळे, मागुदा काम क्रोध खवळे, ब्रह्मरूपासी. पुढची अवस्था आहे का आमची. आम्ही निरूपणाला येतो, सत्संगाला येतो, उपदेश तुमचा ऐकतो, आणि असे भारावलेल्या अवस्थेत असतो. तिथून आम्ही संसारामध्ये परत तिथे गेलो, तिथे आमचं ब्रह्मज्ञानाचं जे काही अवसान चढलेलं असतं ते सगळं खाली उतरतं. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठून जाता ते मावळे. तिथे गेलो की वाटतं की अरे ऐकलं ठीक आहे, हा संसार सुद्धा बरा आहे. मग तिथे रेंगाळणं होतं. आणि ब्रह्मस्वरूप अवस्था आम्हाला आलेली, आम्ही ब्रह्मज्ञानी असताना सुद्धा पुढचं महाभयावह स्वामीजी आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे, आम्ही ब्रह्मज्ञानी असताना सुद्धा काम क्रोध आमच्यामध्ये कसे काय उद्भवतात. वास्तविक उद्भवता कामा नाहीत. हे कसं काय होतं. आम्हाला वाटतं दूध स्वच्छ आहे, छान आहे, ताजं आहे एकदम, मध्ये नाचतं कसं अचानक. हा काय प्रकार आहे. ओवी क्रमांक 12. ऐसा कैसा भ्रम झाला, दोहीकडे अंतराला, वेडगस्त पडीची गेला संसार त्याचा. आणि आमचं दोन्हीकडनं छान डमरू वाजून गेलेलं आहे. आमचं दोन्हीकडून डमरू वाजताय. इकडे वाटतं आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत, आम्ही साक्षात्कारित आहोत, अनुभूती प्राप्त आहोत, आणि तिकडे संसारामध्ये रममाण आहोत. ना धड हे ना धड ते. नेमकी आमची अवस्था विचित्र झालेली आहे. आम्हाला यातनं काहीतरी मार्ग सांगावा की आम्ही संसार सोडून तिकडे पळून जावं अध्यात्मामध्ये, का ते सोडून संसारामध्येच असावं. ओवी क्रमांक 13. घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे वोडी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुनी. मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, काळू आणि बाळूची. दोघांनी कंटाळा आला. काळू काय म्हणाला, चल आपण जाऊ, काय तिकडे ऑर्केस्ट्रा लागलाय. बाळू म्हणाला नको, आपण सत्संगाला जाऊन बसू. दोघे गेले आणि सत्संगाला बसल्यावर बाळू म्हणाला, तिकडे काळू काय मस्त ऑर्केस्ट्रामध्ये नाचगाणे करत असेल, तिकडे ताल धरून डोलत असेल, आणि काळू म्हणाला काय हा इथे गोंधळ, त्यापेक्षा सत्संगाला गेलो असतं तर बरं झालं असतं. हेच नेमकं इथे. आत्मज्ञानी होऊन आत्मब्रह्माचरण करायला लागलो की त्यामध्ये संसार ओढायला लागतो, संसाराचं आकर्षण वाटायला लागतं. आणि संसार करायला लागलो की तिथे ब्रह्मज्ञान उठून येतो की अरे हे काय करतोयस, यात काय अर्थ नाहीये, तू आपलं आत्माचरण कर, ही ब्रह्मावस्था जप, त्या संसारात काही अर्थ नाहीये. किती दुःख कष्ट त्रास पीडा येते.
जिथे जाऊ तिथे आम्ही स्थिर राहू शकत नाही. त्याच्याबरोबर विरुद्ध अवस्था मला आकृष्ट करते. आत्माचरण करायला लागलो साक्षात्कारित म्हणून की आम्हाला संसार खुणावतो, आणि संसार करायला लागलो की ब्रह्माचरण खुणावतं. ओवी क्रमांक 14. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरे एकची नाही. ब्रह्मसुख तर आम्ही घेऊ शकत नाही, कारण आम्ही संसारात रममाण होतो. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे संसारामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण रममाण होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञानी झाल्यामुळे संसाराचं सुख नाही मिळू शकत. वाटतं अरे हे काय, हे बरोबर नाही, आपण असं ऐकलंय, हेच सत्य आहे. आणि तिकडे ध्यान लावायला जावं तर संसार डोळ्यापुढे येते, त्याचे ध्यान लागतं बोल तिकडे. आणि दोन्ही ठिकाणी आम्ही अपयशी होतो, दोन्ही बाजूने आम्ही अपुरे होतो. आम्ही कुठेच पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. अशी आमची विचित्र अवस्था झाली. स्वामी महाराज. ओवी क्रमांक 15. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित्त, या काय करणे निश्चित एकही नाही. आणि अशा प्रकारे माझ्या चित्त चंचल झालेलं आहे. त्याची द्विधा अवस्था झाली. एकदा वाटतं ब्रह्मज्ञानी व्हावं, एकदा वाटतं संसारी व्हावं. एक निश्चित काय करावं ते काही मला कळत नाहीये. आणि म्हणून ओवी क्रमांक 16. ऐसा श्रोता करे विनती, आता राहावे कोणी रीती, म्हणे अखंड माझी मते ब्रह्माकार नाही. आणि म्हणून स्वामी महाराज दया करा, कृपा करा, आणि मला नेमकं सांगा की माझ्या जीवनाची रीत काय असावी, मी जीवन कसं जगावं. संसारात राहू का ब्रह्मचारी होऊन इकडे येऊ, ब्रह्माचरण करत बसू. मला कळत नाहीये, कारण मला दोन्हीचंही ज्ञान आहे. आपण ब्रह्मज्ञान दिलं, मी संसारात आहे, संसाराचं ज्ञान आहे. इकडे गेलो की तिकडे आकर्षण होतं, तिकडे गेलो की इकडचं आकर्षण होतं. मी मध्ये विचित्र अवस्था झाली, त्रिशंकी अवस्था झालेली आहे माझी. तेव्हा मला उपदेश करा, योग घेतो. ओवी क्रमांक 17. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रुती व्हावे निरुत्तर, क्षण एक आता. एक क्षणभरातच मी आता तुम्हाला याचं उत्तर सांगणारे समर्थ म्हणतायत. आणि श्रुती व्हावे निरुत्तर, तुमचं पूर्ण समाधान होईल असं मी तुम्हाला उत्तर देणार आहे. तेव्हा आता सावध व्हा, आणि तुमची जी विचित्र अवस्था झाली त्यामध्ये काय करावं याचं मी तुम्हाला उत्तर देतो. हे मी तुम्हाला उपदेश करतो. ओवी क्रमांक 18. ब्रह्मचे होऊन जे पडिले, त्याची मुक्तपदास गेले, यरते का बुडाले व्यासाधिक. समर्थ म्हणतायत की जे आत्मब्रह्मपद ज्याने प्राप्त केलं ते निश्चितच मुक्त झाले, यात किंचितही शंका नाहीये. बघा समर्थ पहिल्याच ओवीमध्ये उत्तराच्या काय सांगतायत. ज्यांना आत्म परब्रह्म प्राप्त झालं, साक्षात्कारित झाले, जे ब्रह्माचरण करायला लागले कायम स्वरूपी, ते निश्चितच मुक्त झालेले आहेत, यात जराही शंका नाही. परंतु त्याच बरोबर ते काय बुडाले व्यासाधिक, व्यास मुनींसारखे जे संसारात सुद्धा राहत होते, यांनी समाज कार्य केलं, मग ते काय भौतिकामध्ये अखंड बुडून रसातळाला गेले का काय सप्त पाताळामध्ये? अजिबात नाही. समर्थ म्हणतात विचार करा माझ्या पहिल्याच ओवीवर. ब्रह्मपद ज्याने प्राप्त केलं, जे ब्रह्माचरण करायला लागले, संसारापासून दूर झाले, ते निश्चित मुक्त झाले. पण याच बरोबर व्यास मुनींसारखे ज्यांनी संसार केला, इथेच राहिले, समाजात राहिले, समाजोपयोगी कार्य केलं, मग ते काय 7व्या नरकापर्यंत रसातळाला गेले का काय वाटतं तुम्हाला? असं विचारल्याबरोबर 19व्या ओवीमध्ये श्रोता विनती करी पुढती, शुको मुक्त वामदेव वा हे श्रुती, दोघेची मुक्त आदी अंती बोलत असे. समर्थ शिष्य म्हणतोय की समर्थ मला व्यासांबद्दल माहिती नाही, पण वेदामध्ये फक्त 2च महान अशा मुक्तात्म्यांबद्दल उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे एक शुकमुनी आणि दुसरे वामदेव. वेदामध्ये तिसरेचं नाव नाहीये. व्यासमुनींबद्दल तुम्ही म्हणताय, मला माहिती नाही, कारण वेद काय सांगतात? शुक आणि वामदेव दोघे मुक्त झाले असं वेदाने सांगितलंय. पण प्रत्यक्ष काय सांगायचंय समर्थाने शिष्याना? व्यासमुनी मुक्त झाले का नाही शंका आहे मला, आम्हाला शंका आहे. तुम्ही म्हणताय पण वेदामध्ये नाहीये त्यांचा उल्लेख. नक्की काय आहे?
ओबी क्रमांक 20. वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेद वचनी अभाव कैसा धरावा. आणि श्रोता पुढे म्हणतो की अशा प्रकारे वेदांमध्ये ज्यांचा उल्लेख आहे शुक वामदेव, बाकीच्यांचा उल्लेख नाहीये, तेव्हा ते मुक्त झाले की नाही याचा भरोसा आम्ही कसा धरायचा. कसं असतं तर वेदाने सांगितलं असतं की एखादं उदाहरण वेदाने दिलं असतं की जो संसारात राहून सुद्धा मुक्त झालाय. वेदामध्ये उल्लेख नाहीये असा. संसार सोडून जे मुक्त झाले त्यांचा उल्लेख आहे, पण संसारात राहून एखादा मुक्त झाल्याचं उदाहरण वेदांमध्ये नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही व्यासमुनींचा जो उल्लेख करताय त्याच्याबद्दल आम्ही नाही काही सांगू शकत, आम्हाला शंका आहे. खरं काय काय आहे तुम्ही सांगा. ओवी क्रमांक 21. ऐसा श्रोता वेदाधारे देता झाला प्रत्युत्तरे, दोघेही मुक्त अत्यादरे प्रतिपाद केले. समर्थ म्हणतायत की शिष्याने बरोबर माझ्या समोर कसं मला कैचित पकडलाय पहा. वेद काय म्हणतायत त्याचा आधार मला शिष्य देतोय आणि मी सांगितलेलं मला खोडून काढतोय वेदाचा आधार घेऊन की व्यासमुनींबद्दल मी काय सांगावं. वेदात उल्लेख नाहीये, पण शुक आणि वामदेवांचा उल्लेख आहे, कारण ते संसारी नव्हते. संसारात राहिलेल्याचा एकही उल्लेख नाहीये तिथे. मग वेद खोटे म्हणायचे का. ते निश्चितच अतिशय आदराने आम्ही सांगतो की ते दोघेही मुक्त होते असं शिष्याने प्रतिपादन केल्यानंतर समर्थ म्हणतायत ओवी क्रमांक 22. वक्ता बोले या उपरी, दोघीची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणाचं आहे. समर्थ म्हणतायत हे दोघे मुक्त झाले यात काही शंका नाहीये. शुकदेव आणि वामदेव दोघेही मुक्त झाले यात काहीही शंका नाहीये. पण या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये मुक्त होण्यासाठी या दोघांनाच फक्त जागा आहे का. बाकीच्यांना जागा नाहीये. बाकीच्यांना मुक्तीसाठी संधी नाहीये का असं तुला म्हणायचं आहे. विचार कर थोडा. ओवी क्रमांक 23. बहुऋषी बहुमुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी असंख्यात. अरे वेदांचं अध्ययन करून ऋषी मुनी मुक्त झाले त्याचं काय. मग वेद सांगून झाल्यानंतर मुक्त झालेल्यांचा उल्लेख वेदामध्ये कसा येईल बाबा. आणि असे असंख्य ऋषी मुनी मुक्त झालेले आहेत की ज्यांचा वेदामध्ये उल्लेख नाहीये. हे ऋषी मुनी संसारी होते, व्यापार करत होते, त्यांना मुलं बाळ गुरं ढोरं सगळं होतं व्यवस्थित, त्या काळाला अनुसरून संसार करत होते आणि तरी सुद्धा ते मुक्त होते. आणि आता समर्थांनी भले मोठी यादी दिली त्या काळाला अनुसरून. प्रल्हादना नारद पराशर पुंडरीक व्यास, पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान, रुक्मान गदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन, पुण्य निमान परम भागवतान स्मरामी. कवीर हरी रंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन, आविर्होत्रो खद्रु मिलश्चमस करभाजन. म्हणजे प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, बिभीषण इत्यादी इत्यादी हे सगळे पुण्यपुरुष होऊन गेले. हे सगळे मुक्त होते. यांचं स्मरण मी करतो आणि तूही ठेव. पुढे ते म्हणतात इतकंच नव्हे तर कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल आणि चमस हे तर प्रत्यक्ष नारायण स्वरूप होऊन गेले. आणि करभजन तोही राहिला शेवटचा. चमस आणि करभाजन हे सगळे प्रत्यक्ष नारायण स्वरूप होऊन गेले आणि हे वेदांनंतर होऊन गेलेले आहेत. तू फक्त मला दोघांचाच उल्लेख करून सांगतोय, शुक आणि शौनक, आणि या श्लोकामध्ये भरपूर मोठी यादी दिलेली आहे. त्याच्याबद्दल तू का बोलत नाहीस. आणि इतकंच नव्हे तर ओवी क्रमांक 24. याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी करून दिगंबर विदेहा देखो. एवढंच नाही तर फार मोठे थोर थोर ऋषीमुनी होऊन गेले. ब्रह्मा विष्णू महेश महावीर हे सगळे विदेही अवस्था प्राप्त झालेले होते. ओवी क्रमांक 25. शुक वामदेव मुक्त झाले, येर हे अवघीची बुडाले, या वचना विश्वासले ते पडत मूर्ख.
शेवटचं अस्त्र बाहेर काढलं समर्थाने. शुक आणि वामन यांचा वेदामध्ये उल्लेख आहे, म्हणून तेच तेवढे मुक्त झाले की जे संसारी नव्हते, आणि बाकीचे सगळे अमुक्तावस्थेत रसातळाला गेले. असं जर मानलं तुम्ही तर तुम्ही एक पडत मूर्ख आहात. कारण वेदांमध्ये एक नमुना म्हणून, एक उदाहरण द्यायचं म्हणून उल्लेख केलेला आहे की मुक्त कसं असावं, मुक्त कोण असावं, मुक्ताचरण कसं असावं, मुक्त पुरुष कसा वागतो हे तुम्हाला कळावं म्हणून शुक आणि वामदेवांचा उल्लेख केलाय. याचा अर्थ बाकीचे जे होते, हे जे नारायण स्वरूप ब्रह्मस्वरूप झालेली यादी मी तुला आता सांगितली, ही फक्त यादी एवढीच नाहीये, खूप प्रदीर्घ यादी आहे. हे सगळे मुक्तच झालेले होते. यातले कित्येक जण संसारी होते, समाजात राहत होते, समाज कार्य करत होते, आणि तरी सुद्धा ते मुक्त झाले. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे गैरसमज करून घेऊ नकोस, आणि तसा केला तर तो पडत मूर्ख आहे असं करणारा. ओवी क्रमांक 26. तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐकून वक्ता देता झाला प्रत्युत्तर. पडत मूर्ख म्हणून सुद्धा श्रोतांनी पुन्हा तोंड उघडलेलं आहे की वेद प्रत्यक्ष जर असं सांगितलंय त्यांनी, तर तुम्ही त्यांना मिथ्या करता की काय, त्या वेदांना खाली ओढता का, त्या वेदांबद्दल शंका घेता का, नेमकं काय ते आम्हाला समजावून द्या. आणि समर्थ म्हणताय 27व्या ओवीमध्ये, वेद बोलीला पूर्व पक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि वित्पन्न दक्ष त्यास हे न माने. अरे वेदाने फक्त एक उदाहरण म्हणून दिलाय, पूर्व पक्ष तुम्हाला कळावं म्हणून, आणि तेवढंच ऐकून त्याच्यावरच बोट ठेवून तुम्ही जर चिकटून राहिलात तर तुमची पुढे प्रगती होणे शक्य नाहीये. दुसरी बाजू सुद्धा पाहावी लागते. हे उदाहरण दिलंय फक्त, तिथेच फक्त लक्ष लावून जर बसलास तर या जगडव्याळ्यामध्ये फक्त दोघेच मुक्त झाले असं तुला म्हणायचं आहे का? जे ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, ते यास मुळीच मान्यता देणार नाहीत. तू सुद्धा विचार कर याच्यावर, म्हणजे तुला काय म्हणायचंय ते लक्षात येईल. ओवी क्रमांक 28. तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदाशेनी उद्धरिले न वचे कोणा. अरे तुझ्यावर जर विश्वास ठेवला की दोघेच फक्त मुक्त झाले असं वेद म्हणताय, तर वेदांचा अभ्यास करून मुक्ती प्राप्त होते याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. मग वेदांनी कमी लेखल्यासारखं होईल. पण वेद वाचून मग उपयोग काय? वेदामुळे जर मुक्ती मिळत नसेल, वेद ज्ञानी होऊन, तर त्या वेदांना अर्थ राहणार नाही. आणि त्यामुळे वेदामध्ये सांगितलं तो फक्त पूर्व पक्ष होता, उत्तर पक्ष आपण लक्षात घ्यायचा आहे. ओवी क्रमांक 29. वेदा अंगे सामर्थ्य नसे तरी या वेदाचं कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उधरावया. वेदांच्या अंगामध्ये सामर्थ्य नाही असं कसं म्हणू शकू आपण? निश्चितच त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जितके सजीव आहेत त्या सगळ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे वेदांमध्ये. आणि म्हणून तुला जे काही वेदांमुळे समजलंय ते चुकीचं आहे, ते दुरुस्त करून घे. वेदांचा महिमा ऐकायचा आहे का तुला? ऐक. ओवी क्रमांक 30. वेदाक्षर घडे जासी, तो बोलीचे पुण्य राशी, म्हणून वेदी सामर्थ्य असे काय उणे. ज्यांनी वेदाभ्यास केलेला आहे ते महान लोक आहेत, मुक्त होऊन जातात. पुण्य राशी म्हटलंय, मुक्त होऊन जातात ते. आणि म्हणून वेदांच्या सामर्थ्यामध्ये उणं असं काही नाहीये. पण जे जे वेदांचा अभ्यास करतात ते सगळे मुक्त होऊन जातात, पुण्य राशी. ओवी क्रमांक 31. वेदशास्त्र पुराण भाग्य झाले या श्रवण, त्याने होईल पावन, हे बोलिती साधू. साधू संत सज्जन काय सांगतात? वेदशास्त्र पुराण याचं नुसतं श्रवण जरी केलं तरी तुम्ही पावन होऊन जाता. ओवी क्रमांक 32. श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोक पाद, श्रवण होता एक शब्द नाना दोष जाते. अरे संपूर्ण वेद वाचायची गरज पण नाही, एक श्लोक वाच कुठला तरी, एक जाऊ दे तो अर्धा श्लोक वाच, अर्धा श्लोक जाऊ दे एक छोटीशी ओळ वाच, ओळ जाऊ दे एक साधा शब्द जरी वेदांचा वाचलास तरी सुद्धा तुझ्यातले सगळे दोष नष्ट होतील. माऊलीने काय सांगितलंय? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. जास्त गरज नाहीये, एक क्षणभर जरी तू देवाच्या दारासमोर उभा राहिलास, कसा?
पूर्ण ध्यानावस्थेमध्ये एक क्षण, जास्त नाही, हरिपाठामध्ये सांगितलं ना, सुरुवातच आहे, एक क्षण जरी तू उभा राहिलास तरी सुद्धा तू मुक्त होऊन जाशील. तसं वेदामध्ये एक अक्षर जरी तुला कळलं आणि ते हृदयापर्यंत भिडलं जाऊन त्याला समजलं म्हणायचं, उमजलं म्हणायचं, तरी तुझे सगळे दोष नष्ट होऊन जातील. इतका वेदांचा महिमा आहे. ओवी क्रमांक 33. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईने अगाध महिमा व्यासवाणी वदवणी गेली. वेदशास्त्र पुराण याच्यामध्ये अशा प्रकारच्या राशीच्या राशी आहेत सांगितलेल्या. त्याचा महिमा अगाध आहे. व्यास मुनीने वेद सांगितला, जो वेदांची रचना त्यांनी केली, वेद सांगितले आपल्यासाठी, ते महान उपकार आहेत आपल्यावर त्यांचे. इतका उत्तम ग्रंथ वेद की ज्याबद्दल तुला शंका येते, हा तुझा पडत मूर्खपणा आहे. एक अक्षर जरी तुला वेदातलं समजलं तरी तुझ्यातले दोष नष्ट होऊन जातील. इतके वेद महान आहेत. ओवी क्रमांक 34. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले. एक अक्षर जरी समजलं तरी तत्काळ तू पावन होशील, असं ज्या ग्रंथाचं महात्म्य आहे, असं ठाई ठाई अनेक जण सांगतात, अनेक जणांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल तू कसल्या शंका घेतोस मनामध्ये? या वेदांच्या आधाराने मला नसते प्रश्न तू विचारतोयस. ओवी क्रमांक 35. दोही वेगळा तिजा नुधरे, तरी महिमा कैसा उरे, असो हे जाणीजे चतुरे, येरा गथा गोवी. या दोघांपेक्षा तिसरा म्हणजे शुकदेव आणि वामदेव कोणी मुक्तच झाले नाहीत, अशा प्रकारचा तुझा जर गैरसमज झालेला असेल तर ज्ञानी लोक तसं म्हणत नाहीत, पण तुझ्यासारखे ते मात्र गोंधळून जातात. कारण ते शब्दावर अडतात, शब्दार्थ घेतात आणि तिथेच बसून राहतात. त्यांची गाडी पुढे सरकत नाही. तिथून तुम्हाला काय समजलं? 2 ओव्यांमधला अर्थ, 2 ओळींमधला अर्थ, 2 शब्दांमधला अर्थ जो जाणतो तो चतुर असतो. तो जाणून घ्यायचा आहे. हे 2 मुक्त झाले म्हणजे त्यांच्याकडे पहा, त्यांचं आचरण पहा, ते कसे आहेत पहा, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा आणि मुक्त व्हा, हे सांगण्याचा हेतू आहे. आणि तू त्या दोघांना धरून बसलास. पुरातन काळापासून एक गोष्ट सांगितली जाते ना, त्यावेळेला गुरुकुल पद्धत होती. शिष्य आश्रमामध्ये राहत असत आणि ऋषी सगळ्या प्रकारचं ज्ञान द्यायचे. ते काल म्हणतात ना, ऑल इन वन अम्ब्रेला, सगळं शिकवायचे. हे ऋषी मुनी खगोलशास्त्र सुद्धा शिकवायचे. पुराण काळापासून गोष्ट सांगितली जाते. ऋषी काय म्हणाले? तो बघ चंद्र. दुसऱ्या शिष्याने काय सांगितलं? मित्रांना, आपल्या छात्रांना, सहकार्यांना, गुरुजींचं बोट म्हणजे चंद्र आहे. पण गुरुजी म्हणाले तो बघ चंद्र, बोट दाखवलं त्याने. अशी अवस्था तुझी झाली असं समर्थ सांगतायत शिष्याला. वेदामध्ये दोघांचा उल्लेख केला, शुक आणि वामदेव, म्हणजे तेवढेच मुक्त झाले असं नाही बाबा. या दोघांपेक्षा तिसरा कोणी मुक्त झाला नाही असा गैरसमज करून घेऊ नको. ओवी क्रमांक 36. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघा वाचून तिसरा कोणी उद्धरावा. अरे वेदशास्त्र पुराण जी आहेत ती तुझ्यासारखा विचार केला तर ते प्रमाण म्हणून कोणी मानणार नाही, ती खोटी ठरतील. या दोघांपेक्षा कित्येक जण उद्धरून गेलायत, मुक्त झालायत. आणि त्या वेदांमध्ये तितकं महान सामर्थ्य आहे की सगळ्या ब्रह्मांडातील सगळ्या सजीवांना त्यांनी उद्धरावं. आणि आता समर्थ पुढे म्हणतात, ओवी क्रमांक 37. मनसी काष्टी लागून पडेला, तोची एक मुक्त झाला, शिकतोही अनुवादला नाना रूपणे. आता तू सांगतोस ते ऐकून घे काय ते. एखादा देह खंगून 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 कृश झाला, याचा अर्थ तो महान झाला असं नाही. आपल्याकडे मानतात तसं. हो काय, एक भुक्त राहतो, निर्जळी राहतो, पाणी नाही पित, अन्नाशिवाय राहतो, वायू भक्षण करून राहतो. आणि जितकं असा वेडेपणा जो करेल तितका तो मोठा समजला जातो समाजामध्ये, सिद्धपुरुष समजला जातो. त्याच्यापुढे लोटांगण घालतात की आम्हाला जमत नाही ना. दुपारी जेवता आम्ही विचारतो रात्री काय बेत, आम्हाला भूक राहत आहे कुठे. आणि हे बापरे केवढे उपास करतात, वायू भक्षण करून राहतात, खमतात,
खपाटीला तर हाड बाहेर येतात, फासल्या दिसायला लागतात, म्हणशी काष्टी लागो न पडेला, लाकडासारखा सुखडा होतो तो. आणि त्याला मुक्त पुरुष म्हणून समजलं जातं, सिद्ध पुरुष समजलं जातं. आणि त्याचबरोबर शुक की ज्याने अनेक गोष्टींचं निरूपण करून ठेवलेलं आहे, आपल्यासाठी अनेक प्रकारचं ज्ञान देऊन ठेवलेलं आहे, मग तो मुक्त झालेलं वेदानेच म्हटलंय. याचा अर्थ त्याने कुणासाठी निरूपण केलं, कुणाला सांगितलं अनुवाद करून, तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगितलं ना समाजामध्ये. मग तो समाजात राहत नव्हता असं कसं तू म्हणतोस? तो राहूनच मुक्त झालाय. आता समर्थ त्यांना जे सांगायचं त्याच्यावर गाडी आली हळूहळू. उभी क्रमांक 38. शुक मुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण, तरी तो नभता अचेतन ब्रह्माकार. तू म्हणतोयस ना की शुकदेव मुक्त झाला, वेदामध्ये सांगितलंय, पण तो कुठे शरपंजर झालेला होता? तो तर इतर ऋषींसारखाच होता. तो सुकळा झालेला नव्हता, उपास तापास करून वायुभक्षण करून सिद्ध पुरुष झालेला. अचेतन, तो निर्जीव नव्हता, लाकडासारखा वाळला नव्हता, आणि तरी सुद्धा तो मुक्त झाला. तो ब्रह्मज्ञानी होता. ओबी क्रमांक 39. अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर, तरी सारा सार विचार बोलणे हे न घडे. शुक मुक्त झाला असं वेदानेच सांगितलंय. आणि तो शुक प्रत्यक्ष योगेश्वर होता, भगवंत श्रींचं काम करत होता. अनुवादाला म्हटलंय वरती, त्याने अनेक प्रकारचे अनुवाद केलेला आहे, निरूपण केलाय, तुमच्या आमच्यासाठी सांगून ठेवलंय सगळं. आणि असा असून सुद्धा तो उपास तापास करणारा, वायुभक्षण करणारा ऋषींसारखा सुखडा नव्हता, अस्थिपंजर झालेला नव्हता. आणि असं असून सुद्धा तो मुक्त झालेला आहे, ब्रह्मज्ञानी आहे, अचेतन ब्रह्माकार. मग काय तो तुला वाटतो काय तसा झालेला होता का? निर्जीव होता का? लाकडासारखा ठोकळा झालेला? मुळीच नाही. एरवी तो निरूपण कसं करेल? ज्ञान केवढं देऊन ठेवलंय शुकमुनीने आपल्याला, आणि तरी सुद्धा तो मुक्त आहे असं वेदानेच सांगितलंय. विचार कर याच्यावर. हे निरूपण त्याला करता आलं नसतं, लाकडासारखा ठोकळा झाला असता तर. याचा अर्थ तो समाजातच राहत होता आणि तरी सुद्धा मुक्त झालाय. ओवी क्रमांक 40. जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला, शुक भागवत बोलिला परीक्षेता पुढे. पुढचं उदाहरण दिलंय त्यांनी शुकदेवाचं. आणि जो ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मस्वरूप आहे, असा परीक्षेताला त्याने भागवत सांगितलेलं आहे. त्या परीक्षेताला सांगितलं ना, तक्षक येऊन तुला चावेल आणि तुझा मृत्यू होणार आहे त्यामध्ये. म्हणून तो समुद्रामध्ये महाल घेऊन राहिला आणि वाट बघत बसला. मग शुकदेवांना बोलावणं केलं गेलं आणि परीक्षेताला शुकदेवाने काय केलं? भागवत सांगत बसले मांडी घालून. आणि आता हा जर शरपंजर झालेला असता तर त्या अवस्थेमध्ये सतत 7 दिवस भागवत सांगता आलं असतं का त्यांना? तो तसा नाहीये. उपास तापास आणि ब्रह्म साक्षात्कारित होणं, मुक्त होण्याचा काही संबंध नाहीये. करत असतील उपास तापास, शरपंजर होऊन राहत असतील, लाकडासारखे सुखटलेले झालेले असतील, हाडकं बाहेर आलेले असतील, पण म्हणून तेच म्हणजे मुक्ती हा गैरसमज काढून टाक. संसारात राहून सुद्धा, समाजात राहून सुद्धा, भगवंत श्रींचं काम करून सुद्धा मुक्त म्हणून राहता येतं. हळूहळू गोळी उतरवतात समर्थ. ओवी क्रमांक 41. निरूपण हे सारा सार बोलीला पाहिजे विचार धांडोळावे सचराचर दृष्टांत कारणे. अरे सर्वांना पटेल, रुचेल असे दृष्टांत द्यावे लागतात. आणि असे दृष्टांत देण्यासाठी समाजामध्ये भ्रमण करावं लागतं. कारण समाजाची मानसिकता काय आहे, समाज कसा आचरण करतो हे त्यांच्यामध्ये राहिल्याशिवाय कळणार कसं? आणि रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन एखादी गोष्ट पटवल्याशिवाय त्या समोरच्याला ते पटणार कसं? महिला मंडळ, जे स्वयंपाकघरामध्ये महिला मंडळ असतं, त्यांना स्वयंपाकघरातली जर उदाहरणं दिली तर त्यांना ते पटकन पटेल. पुरुष बाहेर नोकरी करतात, त्यांना ऑफिस मधली उदाहरणं दिली त्यांना ते पटेल. पुरुष मंडळी व्यापार करतात, त्या व्यापारातली उदाहरणं दिली त्यांना ते पटेल लगेच. तीच गोष्ट धंदा करणाऱ्यांना ती उदाहरणं देऊन त्यांना पटवून द्यावं लागतं. आणि हे केव्हा येईल?
जेव्हा एखादा मनुष्य त्या समाजामध्ये राहील, त्या संसारामध्ये राहील, त्याचं निरीक्षण करेल अतिशय सूक्ष्मपणे, आणि नेमकं त्याच्यावर बोट ठेवून त्याने जर सांगितलं निरूपणामध्ये, तर ते पटकन आत उतरतं वगैरे. होय, हे आम्ही रोज करतो आणि हे सत्य आहे. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 42. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. ब्रह्माचरणामध्येच राहायचं आहे, ब्रह्माचरणच करायचं आहे, पण त्याच वेळेला समोर जे जड दृश्य आहे, जो संसार आहे, त्याचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे. आणि या निरीक्षणामधून जे जे दृष्टांत, जे जे उदाहरणं द्यायची आहेत, ती तुम्हाला तेव्हाच देता येतील ज्या वेळेला तुम्ही समाजामध्ये राहाल. तेव्हाच ते वक्तृत्व संपन्न होऊ शकेल. एरवी श्रोत्यांच्या गळी ते उतरणार नाही. श्रोतांना अंजन डोळ्यामध्ये घालायचं आहे, अध्यात्माचं अंजन घालायचं आहे डोळ्यामध्ये. ते झुंकता कामा नये. त्यांचं रंजन करत 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 अंजन घातलं गेलं पाहिजे. आणि त्या अंजनामुळे डोळ्यामधून जे अश्रू येतील, ते त्यांना रंजनामुळे, हसल्यामुळे आलायत असं वाटायला पाहिजे. दोन्ही एकाच वेळेला ज्याला साधलं तो उत्तम वक्ता झाला. त्याच्या निरूपणाला लोक येऊन बसतील, त्याचं निरूपण ऐकतील, ते त्यांना पटेल, रुचेल, त्याप्रमाणे एखादा तरी आचरण करेल. आणि हे केव्हा घडेल? जेव्हा तो मनुष्य समाजामध्ये राहील तेव्हा, संसारामध्ये राहील तेव्हा, संसारी लोकांमध्ये उडबस करील तेव्हा. एरवी हे शक्य नाहीये. आणि तिथे राहून सुद्धा तो साक्षीत्वाने दूर राहायला पाहिजे, नाहीतर तोही त्यांच्यात मिसळला, संसारी झाला, संपलं. त्याचं निरूपण कसं करणार तोही होऊन गेला. पाण्यात पाणी मिसळून गेलं तोही गढूळ झाला. असं नाही होता कामा. त्याचा अलिप्तपणा पण त्याने त्याच वेळेला जपायला पाहिजे. कवी क्रमांक 43. असो भागवत निरूपण, शुक बोलीला आपण, तया लागी बद्धपण लावू नये की. साक्षात्कारी याचा अर्थ मी नेहमी सांगतो की चौकोनी चेहरा, भकास वृत्ती, हसायचं नाही, आजूबाजूला कोणी झालं तरी लक्ष द्यायचं नाही, आपल्याच तंद्रीत असल्यासारखं वागायचं. असं जो करतो तोच मुक्त असतो असं नाही, उलट तो ढोंगी असतो असं पक्क जाणं सांगतायत समर्थ. बद्धपण लावू नये की, असा ढोंगीपणा करू नये अजिबात. संसारामध्येच राहावं, जनसामान्यामध्येच असावं, आणि हसत खेळत त्यांना रुचेल, पटेल अशा भाषेमध्ये त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. आणि ते बोलणं अध्यात्माचं असावं. आणि म्हणून त्यांना पटणारी उदाहरणं द्यावी लागतात. तोच खरा वक्ता असतो. बद्धपण ज्याने आणलं, शुष्क झाला, भकास चेहऱ्याकडून बसला, उगाच चौकोनी चेहरा, आपण विचारवंत म्हणून विचारत असल्यासारखं, हे सगळं नाटक आहे आणि ढोंगपणा आहे. तर सत्य नाहीये वक्ता, त्याच्या हातून काहीही होणार नाही. मी बरेच वेळेला सांगतो, अशाने तुम्ही आध्यात्मिक प्रश्न विचारा 4, त्यांचं उत्तर काय, मी बोललोय हा विषय. ते काय सांगतात, या परत एकदा बोलू, आपण बसू एकदा, मी येतो त्या बाजूला, तुम्ही कुठे राहता? अगोदर म्हणतात मी येतो त्या बाजूला, म्हणजे कुठल्या नाही, कुठे राहता? अमुक. हा मी येतो, कधी येईन तुमच्याकडे, आहे माझ्याकडे फोन तुमचा, तुम्ही या एखाद्या वेळे आमच्या घरी, बोलू आपण एकदा या विषयावर, आणि निघून जातात. अरे ज्याला साक्षात्कार झालाय, तुमचा प्रश्न येत आहे तर त्याला उत्तर वर्ण सुचायला पाहिजे, इथून नव्हे. तर तिथनं पाईप लावलेला असतो, फिडिंग होतं, आणि त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं की ते उत्तर मी कसं दिलं. असे अनेक आहेत, अनेक आपल्याला हे साधं घेऊन सांगत असतात. ते आम्हाला काही शंका होत्या, निरूपण होतं, असे मोठे ते डॉक्टरेट झालेले आहेत, त्यांना फोन केला, हो दादच देत नाहीत आम्हाला. सुरू कधी करायचं म्हटलं की विषय बदलतात. माझ्यासारख्या सामान्य माणसाने त्यावर जास्त न बोलणं बरं, त्यांचं त्यांना लखला. नेमकं तेच इथे सांगितलं जात आहे. तुम्ही चौकोनी चेहरा करून भकास वृक्ष बसलात, याचा अर्थ तुम्ही मुक्त झाला असं नव्हे.
समाजात राहून समाजाला गोडी लागेल त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. त्यांच्यातलेच तुम्ही एक असंच त्यांची समजूत झाली पाहिजे, त्यांच्यातच उडबस करायला पाहिजे. आणि तरी सुद्धा तुम्ही पूर्णपणे कसं असावं. ओबी क्रमांक 44. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. समाजामध्ये चालता बोलता त्यांच्यामध्ये सरमिसळीत झालेले असताना, त्यांच्यामध्ये वावर करत असताना आणि तरी कर्मयोग करत असताना निचेष्ट पडलेले नाहीयेत. आश्रमामध्ये आसनावर बसलेले नाहीयेत ऐत खाऊ की लोकांनी यावं, आमच्या पायी द्रव्य टाकावं आणि आम्ही खाऊन पिऊन मजा करावी, विमान उडवावी अख्ख्या जगामध्ये. कर्मयोग करायचा आहे, प्रवचन द्यायचे साधकांना आणि कर्मयोग करून म्हणजेच प्रवचन देऊन बिदागी घ्यायचे. योग्य काय असेल ते आयतेपणाने नाही वागायचं आहे. आणि अशानं सायुज्य मुक्ती लाभते. सायुज्य मुक्तीचा अर्थच हा आहे, तुमच्या मर्जीने तुम्ही इथे जीवन जगता, प्रभूचं कार्य करता. ओवी क्रमांक 45. एक मुक्त, एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवन मुक्त, एक योगी विदेह मुक्त समाधानी. एकाला मुक्त म्हणतात, दुसऱ्याला नित्यमुक्त म्हणतात, एकाला जीवन मुक्त म्हणतात आणि एखाद्याला विदेह मुक्त म्हणतात. म्हणजे काय? ओवी क्रमांक 46. सचेतनते जीवन मुक्त, अचेतनते विदेह मुक्त, दोही वेगळेले नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे. जो सचेतन आहे तो जीवन मुक्त आहे. म्हणजे तुमच्यात राहून सुद्धा ते तुमच्यात नसल्यासारखे आचरण करतात, संसारी असतात, सगळं काही करतात. उदाहरणार्थ साधू संत मंडळी, सज्जन मंडळी चुकून सुद्धा तुमच्यात तुम्हाला त्यांच्यामध्ये दोष आढळणार नाही. ते जीवन मुक्त आहेत, भौतिकापासून मुक्त आहेत, या जीवनापासून सुद्धा मुक्त आहेत. जसं समोर असेल तसं त्याचा स्वीकार आहे, सर्वस्वी आणि सदानंदी आहेत. अचेतनते विदेह मुक्त, जे पूर्ण मुक्त झालायत ते हा देह सोडून योगेश्वरामध्ये विलीन होऊन जातात. पुन्हा इथे ते यांचं येणं होत नाही. ते विदेह मुक्त आहेत. दोही वेगळे नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे. नित्यमुक्त ते सायुज्य मुक्त. सदा मुक्तावस्थेमध्ये जन्म मरण चाललाय. देह धारण करतायत जातायत, देह धारण करतायत जातायत. त्यांना नित्यमुक्त, सायुज्य मुक्त म्हटलंय. आणि त्यांनाच योगेश्वर जाणावं हे महत्वाचं आहे. जे पूर्ण मुक्त झाले, पुरुषोत्तमामध्ये विलीन होऊन गेले, जे त्याही अवस्थेला आले नाहीत, ते साधू संत सज्जन म्हणून जगतायत, जीवन छान जगतायत, त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले आहेत बस. आणि ह्या दोहोपेक्षा वेगळे जे आहेत ते नित्यमुक्त आहेत. आणि ते उत्तम अवस्था आहे, असं मी 1000 वेळा सांगितलंय आतापर्यंत. सायुज्य मुक्त अवस्था. आणि त्यानं समर्थाने अजून एक पदवी बहार केले, योगेश्वर आहेत ते. मी योगदास म्हणून घेतलाय स्वतःला, ईश्वर वगैरे नको. त्यांना योगेश्वर म्हटलंय समर्थाने. इतके थोर आहेत हे लोक, केवढे थोर आहेत. स्वतःच्या मर्जीने देह धारण करतात, स्वतःच्या मर्जीने देह त्याग करतात आणि पुन्हा स्वतःच्या मर्जीने पुनर्जन्म घेऊन घेतात. कशासाठी? त्या पिढीला योगेश्वरांचा संदेश पोहोचवण्यासाठी, प्रभुविभूचं कार्य करण्यासाठी, प्रभुविभूच्या कार्याला मदत करायचे सारखी. प्रत्येकाला जमेलच असं नाही, प्रत्येक जण कारखानदार होतोच असं नाही. पण कारखाना चालावा म्हणून मदत करू शकतो, प्रामाणिकपणे काम करून. प्रत्येक जण अमुकच करील अशातला भाग नाही, पण ते करणाऱ्याला मदत करू शकतात. ते कार्य आहे प्रभूचं एक प्रकारचं. तसं हे आहे. त्यांना योगेश्वर म्हटलंय. ते तितकेच मुक्त झालेली मंडळी आहेत, कुठेही त्यात भेदभाव नाहीये. अमृतानुभवामध्ये आपण पाहिलं की गुरु आणि शिष्य एकाच समान पातळीवर येतात, कारण तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तसं हे आहे. योग कार्य चाललंय, ते चालू राहण्यासाठी मदत करायची. प्रत्येकाला जमेलच असं नाही. दोह वेगळे नित्यमुक्त, ते सदा नित्यमुक्त आहेत, योगेश्वराचं कार्य करतायत. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर श्रीकृष्णाने अवतार धारण केलाय. ते भगवंत श्रीकृष्णाचा अवतार धारण केला. पण म्हणून त्यांच्या बरोबर जी बालसेना होती, गोप आणि गोपी, ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. नाही तर त्या अवताराला साकारपणा आला नसता. बालपणी जे काही श्रीकृष्णाने कार्य केलं ते घडलं नसतं.
हे तितकेच महत्वाचे आहेत. सगळे सायुज्य मुक्तात्मे इथे. म्हणून अमृतानुभव मध्ये परवा आलं ना ते, की गुरु आणि शिष्य एकाच पातळीवर आहे, कुठेही कमतरता नाहीये. फक्त गुरुचा आदर ठेवायचा एवढंच. आणि गुरुने हे जाणून ठेवायचं आहे की शिष्यांशिवाय मी नाहीये, हे कार्य होणार नाही त्यांच्याशिवाय. तो ते कार्य करतो म्हणून तो कर्मयोग करू शकत नाही, पण जे करणारे ते त्याला मदत करतात म्हणून कर्मयोग होतो. म्हणून त्याने योगेश्वर म्हटलंय, दोघा नाही. कवी क्रमांक 47. स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावे तटस्थता. तटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंध. नेमकं मुद्द्यावर आलाय दादा समर्थ, की शिष्य विचारतोय ना मगातपासून सारखा, शुक्रने वामदेव मुक्त झाले वेदांनी म्हटलंय, बाकीच्यांचा उल्लेख नाही केला. बाकीचे संसारी समाजामध्ये राहतात, ते खोडून काढले त्यांनी. आणि आता काय म्हणतात, स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावे तटस्थता. साक्षीत्व कसं असावं? स्वरूप बोधे, आत्मावस्था प्राप्त झालेली असतानाच आपल्याला देह संबंध प्रभूचं कार्य त्या देहाने करायचं आहे. त्याच वेळेला मुक्तावस्थेमध्ये देह धारण करून त्या देहाने प्रभूचं कार्य करायचंय. देह संबंध आणि कसं? साक्षी राहून, तटस्थ राहून. आणि याला जास्त महत्व आहे. आता मी बोललो तेच. देह संबंध दोन प्रकारचा होतो. एक प्रत्यक्ष कार्य करतो आणि दुसरे त्याला मदत करणारे असतात. श्रीकृष्ण अवतारामध्ये मी सुरुवातीला लिहिलंय सगळं, की अवताराची सिद्धता कशी केली गेली. कुणी कुणी काय काय ठिकाणी जाऊन अवतार धारण करायचा आहे, कसे कसे जन्म घ्यायचे याची तयारी केली प्रथम, आणि मग अवतार घेतला गेलाय. रामावतारामध्ये जे वानर होते त्यांना सांगण्यात आलं, बालगोपाल म्हणून तुम्ही जन्म घ्यायचा आहे, तिथे वृंदावनी गोकुळात तुम्हाला राहायचं आहे, कार्य करायचं आहे. ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. साक्षीत्वाने राहायचंय. आता समर्थ मुद्द्यावर आलाय. शिष्याला योग्य बरोबर हळूहळू हळूहळू पुढे कसं आणलाय बघा. स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी तटस्थता, त्याला साक्षीत्व म्हणायचं. स्वतः आत्म ब्रह्मस्वरूप राहून सुद्धा साक्षीत्व राहून देह संबंध साधला पाहिजे. देह संबंध कसा काय? तर प्रभूचं कार्य करायचंय. प्रत्येक जण राजा नाही होऊ शकत, पण त्याला सहाय्य करणारं त्याचं प्रधान मंडळ जे असतं तेही तितकंच महत्वाचं आहे. एकच राज्य करेल, सगळे राजा कसे होऊ शकतील? शक्य नाहीये. ते तितकेच महत्वाचे आहेत. म्हणून देह संबंध म्हटलाय. देह बाळगून, देहाचा उपयोग करून, कर्मयोग करून दोन्ही प्रकारचं कार्य चालू राहायला पाहिजे. एक जण कार्य करेल, दुसऱ्याने त्याला हातभार लावायचा. देह संबंधचा तो अर्थ आहे. हे ते शिष्याला गळी उतरवतायत. तू स्वतःला कमी लेखू नको. ब्रह्मस्वरूपावस्था प्राप्त झाली, तुला मी ब्रह्म आणि अद्वैत याचं निरूपण केलं, ते तुला उमजलं, पटलं, ती अवस्था तुला प्राप्त झाली, आणि तुला शंका येते की संसारात राहून मी ब्रह्मावस्था कसा काय टिकू शकेन? मी संसारी मधून निर्वत असताना मी ब्रह्मस्वरूप झालाय, योगी आहे, संन्यासी आहे असं म्हणणं मला विपरीत वाटतंय. तो म्हणतो मला विलक्षण वाटतं, विचित्र वाटतं. अरे बाबा, तसं नाहीये. अनित्यता पाहिजे. संसारात राहून तुला संन्यास आणि योग जगता आलं पाहिजे. त्याला साक्षीत्व म्हणायचं. तटस्थता पाहिजे. ते सांभाळून तुला संसारामध्ये, समाजामध्ये व्यवस्थित राहता येईल. काही कुठे उण नाहीये. उलट लोकांना तुझा आदर वाटेल. पण कसा? त्रयस्थपणा न आणता तटस्थपणा साध्य करायचा. तिरस्कार नाही तुझ्याबद्दल निर्माण होता कामा. आदरयुक्त भाव निर्माण झाला पाहिजे. बाहेर अनेक जण बोलतात, अरे काय तुम्ही आला आमच्याकडे साधी कॉफी घेत नाही, आम्ही काय अस्पृश्य आहोत का? वाटेल ते बोलतात. आम्ही काय अस्पृश्य आहोत का? आमच्याकडे कॉफी सुद्धा पित नाही. त्याचं उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर ब्रह्मावस्थेत राहत असाल, त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही द्याल, उत्तम उत्तर द्याल, त्यांनाही पटवाल, त्याने आदर तुमच्याबद्दल वाटेल. आणि यासाठी तो देह संबंध साध्य झाला पाहिजे. देहात राहून विदेही अवस्था, समाजात राहून समाजात नसल्यासारखं. ओबी क्रमांक 48. येथे अनुभवासी कारण येर सर्व कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे. साक्षात्कार, आत्मानुभूती, प्रत्यक्ष याला महत्व आहे. बाकी सगळं गौण आहे. आणि ते जर कोणी प्रकर्षाने पुढे आणत असेल तर ते ढोंग आहे. त्यांच्या नादी लागू नका. स्वानुभव हाच एकमेव सत्य आहे. बाकी
बाकी सगळी पोपट पंची आहे. आम्हाला वेद पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, पोथ्या पाठ आहेत, आम्ही म्हणून दाखवतो, संस्कृत येतं आम्हाला, वगैरे वगैरे. आपल्याला स्वतःला अनुभूती मिळायला पाहिजे. पोथ्या पुराण पाठ करून ते मिळणार नाहीये. 80 वर्ष आलं तरी आपला व्याकरण घोकतोय. आणि कुणी लिहिलाय? भगवान आद्यश्री शंकराचार्यांनी. त्याचा काही उपयोग नाही ते सांगतायत. काय उपयोग आहे याचा? अरे आत्मस्वरूपावस्था प्राप्त करून घे. हे सगळं बाहेरचं जे पोथ्या पुराणाचं ज्ञान आहे ते कुचकमी आहे. त्याने लोकांवर प्रभाव पाडून तो लोकांना सुद्धा नादी लावतोयस, विपरीत मार्गाला लावतोयस आणि तूही लागलेला आहेस. स्वानुभूती ही एकमेव उच्च गोष्ट आहे. त्या पलीकडे बाकी सगळं निष्कारण, सगळं गौण आहे. ओवी क्रमांक 49. कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला, त्याने शब्दे जजावला हे तो घडेना. एखादा अगदी इथपर्यंत आलाय, गळ्यापर्यंत जेवण आला, इतकं जेवतो एखादा मनुष्य, तो म्हणतो आता अगदी एक घास सुद्धा जाणार नाही, मला इथपर्यंत घास आलाय, अन्न नलिका सुद्धा भरून गेले, पुरे आता. इतकं सगळं जेवल्यानंतर समर्थ म्हणतायत त्याने आचून आलाय, हात धुवून आलाय, आणि कुणी म्हणाला जर त्यासे म्हणे भुकेला तुम्हाला भूक लागली का, अशा वेळेला तो मनुष्य हसण्यावरी नेईल. तो चिडणार नाही, तो चिडणार नाही, तो हसण्यावरी नेईल. त्याला माहिती आहे तुम्ही बघितलंय मी किती जेवलो आणि मला अजून तुला भूक आहे का विचारताय. ती चेष्टा तो पचवून घेईल, हसण्यावरी नेईल, कुठेही तो वादविवाद करणार नाही. तीच गोष्ट या सायुज्य मुक्तावस्थेतल्या लोकांबद्दल होईल. कुणी म्हणेल तुम्ही का आमच्याकडे खात पित नाही, काही नाही, कॉफी सुद्धा घेत नाही, आम्ही अस्पृश्य आहोत का, तर सगळं हसण्यावरी नेईल, तर सगळं हसण्यावरी नेईल. आणि उलट सांगेल की मी तुमच्या चरणापाशी बसायला दास आहे, मी तुमच्या काय, मी स्वतः अस्पृश्य आहे तुमच्यापेक्षा, मी काय तुमच्याकडे अस्पृश्यता मानणार. आणि मी जे उत्तर देतो ते असं आहे, हा माझा जो योग संन्यास आहे हा तुमच्या सहकार्यावर अवलंबून, माझ्या एकट्याने होणार नाहीये. हे तुम्ही मला सहकार्य दिलं तर मी हे चालू ठेवू शकेन, तुम्ही मला भ्रष्टच करायचं ठरवलं तर मी हे चालू नाही ठेवू शकणार. मी नाही खात पीत, कोणाकडे काही घेत नाही, जात येत नाही, कोणाकडे आधी जात नाही, गेलो तर कामापुरता जातो, पाणी सुद्धा घेत नाही. हा माझा संन्यास तुमच्यावर सहकार्यावर अवलंबून आहे. तुम्ही माझ्या डोक्यावर बसलात, खायलाच पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, माझा संन्यास मी टिकून नाही शकणार. मग तुम्हाला ते हवं आहे का, मग पट्ट लगेच, नाही नाही नाही, बसा बसा, लगेच पट्ट. हे उत्तर खेळीमेळीत देता आलं पाहिजे. तुम्ही मोठे आहात, माझा संन्यास तुम्ही सांभाळणार, मी नाही. माझा मी सांभाळणारच आहे, पण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मला महत्वाचे आहात. समाज मला जास्त महत्वाचा आहे योग संन्यासासाठी, त्यांचं मला सहकार्य हवं आहे. यासाठी तुम्ही जर मला आग्रह नाही केला तर हे टिकू शकेल, तर मी जे काही छोटस कार्य करते ते मी चालवू शकेन. बघा काय करायचं, लगेच सगळं बदलून जातं वातावरण. घरातल्या वहिनी पण म्हणतात बरोबर आहे, असं आरामात बसा, बोलूया आपण. ही जे कला आहे हे ते समर्थ सांगतायत. तिथे शब्दे जाजावला हे तो घडेना, तिथे वादविवाद होणार नाही, तर हसण्यावरही नाही. जसं भुकेल्याचं आणि आकंठ जेवलेल्याचं उदाहरण त्यांनी दिलं तसं. ओवी क्रमांक 50. स्वरूपी नाही देहो येथे काहीसा संदेहो, बद्ध मुक्त ऐसा भाव देहाच कडे. देहभाव लोप पावतो, स्वरूपी नाही देहो. आणि तेथे जर त्याला स्वानुभूतीबद्दल कोणी काही म्हणालं तर त्याला त्याचा संदेह निर्माण होत नाही. कारण बद्ध आणि मुक्त हे दोन शब्द हे देहधारींसाठी आहेत, देहाच्या पलीकडे शब्दच नाहीयेत. त्याला काय म्हणायचं आता दुसऱ्या भाषेत सांगतो. जो विधेय अवस्था प्राप्त केलेला आहे, जो योगी संन्यासी झालेला आहे, जो साक्षात्कारित झालेला आहे, त्याला जर कोणी म्हणालं की आपण मुक्त आहात का, तर तो सांगेल मुक्त हा शब्द अमुक्तांसाठी आहे. जे अमुक्त आहेत त्यांना मुक्ती प्राप्त करायची, आणि जो कोणी असेल तो मुक्त होईल. मी त्या दोहोच्या पलीकडे आहे, मला मुक्त अमुक्त काहीच माहिती नाहीये, मी काहीच नाहीये. मी फक्त परमात्म्याचा सेवक आहे, मी दास आहे त्याचा. बाकी मुक्त अमुक्त मला शब्द समजत नाहीत तुमचे.
हा मुक्तेच्या विरुद्ध अमुक्त आहे. संसारी लोकांना तो बरोबर कळेल. एखाद्या संसारी माणसाला विचारा की तू मुक्त आहेस का, मग तो सांगेल तुम्हाला. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तरच देऊ शकत नाही, कारण मी या दोन्ही नाहीये. ही अवस्था आली पाहिजे आपोआप. ओवी क्रमांक 51. देहबुद्धी धरून चित्ती मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. अरे देहबुद्धी जर असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा मुक्त होऊ शकत नाही. तिथे शुकदेवाचं काय तू बोलणं करून राहिलायस. ब्रह्मदेव तर मुक्तच आहे, पण त्याला जर देहभाव आला तर त्याचा पाय घसरतो आणि त्याला ती शिक्षा भोगावी लागते. अनेक उदाहरणं पुराणांमधून दिलेले आहेत, अनेक कथा आहेत, ते सांगण्याची वेळ नाही आता. पण ब्रह्मदेव एखाद्या वेळे घसरला, विष्णू घसरला, तर त्यांना ते भोगावं लागतं. तिथे शुकदेवाची कोण कथा तू सांगून राहिलास. पण शुकदेव मुक्त राहिला, कारण त्याने प्रभू विभूचं फक्त काम केलं. अनेक गोष्टींचा अनुवाद करून ठेवला. परीक्षेताला भागवत सांगत बसला, कुठेही पाय घसरला नाही. पण ब्रह्मदेवाचा जरी पाय घसरला, त्याला देहभाव आला, तरी तो सुद्धा खाली कोसळेल हे लक्षात ठेव. तिथे शुक म्हणजे कोण लागून गेला. पण शुकदेवाने तसं कधीच घडलं नाही त्यांच्या बाबतीत. ओवी क्रमांक 52. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वरूप स्वसिद्ध बद्ध ना मुक्त. मुक्तपणाची जाणीव त्या योगी संन्यासाला नसते. मुक्त, अमुक्त, बद्ध, अमुक्त, अबद्ध हे सगळं काही त्या देहाचे भाव आहेत. तो सदा सिद्ध आहे. तो सांगतो मला हे शब्द कळत नाही, ते शब्द जंजाळ मला काही कळत नाही, कारण मी ते अवस्था उपभोगलेलीच नाहीये. तो बद्धही नाही आणि मी मुक्तही नाहीये. मी दोन्ही अवस्था कधी पाहिल्याच नाहीयेत. मी प्रभूचं काम करतो फक्त. सायुज्य मुक्त म्हणून जन्माला आलाय, त्याला काय माहिती आहेत गोष्टी. तिथेच राहतोय तो, पण त्याच्यापासून साक्षीत्वाने राहतो, अलिप्त राहतो, समाजातच राहतो, पण समाजामध्ये नसल्यासारखा. स्वतःचा संन्यास पण जपतो आणि सांगतो पुन्हा तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही मोठे आहे माझ्यापेक्षा. माझं संन्यास पण तुमच्या हातात आहे, तुम्ही जपायचं आहे ते. तुम्ही जपलं तर मी संन्यासी योगी, नाही तर मी कोणीच नाही, मी एक भ्रष्ट मनुष्य होऊन जाईन. हे सगळे शब्द या जड संसारासाठी आहेत. बद्ध ना मुक्त, स्वरूप स्वसिद्ध. तो स्वतःच्या स्वरूपामध्ये कैवल्यानंदात विहार करतोय. त्याला बद्ध आणि मुक्त हे शब्दच माहित नाहीयेत, इतका तो सगळ्याच्या पलीकडे निघून गेलाय. कवी क्रमांक 43. मुक्तपणाचे पोटी शिळा, बांधता होई जे पाताळा, देह बुद्धीचा आगळा स्वरूपीन संटे. मी मुक्त आहे म्हणून जर कोणी पाटी लावली तर ती पाटी इतकी बोजड होईल की तो सप्त पाताळाला जाऊन पोहोचेल. समर्थ म्हणतायत, इतका अहंकार आणि मीपणा वाईट आहे. ज्याला स्वरूप अवस्था प्राप्त झाले त्याला ही मुक्तपणाची पाटी लावून मिरवावं लागत नाही. बरेच वेळा मी तुम्हाला सांगितलं, असा मनुष्य बाहेर 4 जणात वावरतो तुमच्यासारखाच. शेजारून कोणी गेलं तर तो म्हणणार पण हा कोणी मुक्तावस्था प्राप्त झालेला आहे म्हणून. समाजातच असतो. त्याला ओळखणारे फक्त ओळखतील, बाकीचे म्हणजे आपल्यापैकीच कोणतरी आहे. इतका तो सहजावस्थेमध्ये आचरण करत असतो आणि तरी सुद्धा तो मुक्त असतो. ओवी क्रमांक 54. मीपणापासून सुटला तोची एक तो मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. अजून छान सांगितलंय बघा. ज्याने मीपणा आणि अहंकार सोडला तो मुक्त झालेला आहे आपोआप. आणि त्याच्या 2 अवस्था त्यांनी सांगितल्या आहेत, मुका अथवा बोलिला. एखादा मौनी बाबा असतो तो मुक्त असतो अर्थातच, मौन धारण केलेला आहे, मौनी बाबा म्हणतो आपण त्यांना, मुनी म्हणतो. आणि दुसरा बोलीला निरूपण करत असतो. कोणी बोलवायचा अवकाश की लगेच प्रवचन द्यायला हजर, तो सुद्धा तितकाच मुक्त आहे असं समर्थांना सांगायचं आहे. दोघांमध्ये अजिबात भेद नाहीये, दोघेही मुक्त आहेत. काय करायचं, प्रभूची सेवा कशी करायची, एवढाच फरक आहे. एक संसारापासून मौन झालेला आहे, तर त्याने ओळखलाय. इथे एक शब्द बोललं तरी पतन होतं खाली, मौन राहतो तो. आणि दुसऱ्याने हे ओळखून सुद्धा तो भाषा वापरतो, प्रवचन देतो, बोलीला म्हटलंय, निरूपण करतो, सगळं करतो, लेखन सगळं करतो, आणि तरी सुद्धा तो मुक्त असतो. कारण त्याने ते तितकंच ओळखलंय की त्याच्यापासून दूर कसं राहावं.
शब्द जंजाळापासून स्वतः दूर कसं राहावं, शब्द जंजाळ दुसऱ्यांना समजावं म्हणून वापरायचं आहे, ही जाण त्याला असते. तर मुका असो नाही तर बोललेला असो, दोन्ही मुक्त आहेत. कवी क्रमांक 55. जयास बाधावे ते वाव, तेथे कैसा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता. बंधनामध्ये सदा अडकलेला, की ज्याला संसाराची बाधा व्हायची शक्यता आहे, अशा प्रकारे तुम्हाला वाटतं, अशा माणसाला मुक्तभाव कसा असेल अशी शंका येईल तुम्हाला. जयास बाधावे ते वाव, तेथे कैसा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता. परंतु तो पूर्ण निर्गुणी म्हणूनच राहत असतो. आमच्यात बसतायत, उठतायत, समारंभाला येतात, आमच्या बरोबर खातात, पितात, जेवतात, गप्पा मारतात. हा कसला निर्गुणी आलाय? पण ते त्याला त्याचे बाध्य होत नाही. तो मुक्तावस्थेमध्येच असतो तुमच्याजवळ असून सुद्धा. तिथून दूर झाला रे झाला की ते सगळं तो तिथेच ठेवून येतो. आणि ह्याला महत्व आहे. जे काही तुमच्यामध्ये तो वावर केला तो घेऊन पुढे जात नाही, ते तिथेच ठेवतो. तो तुमच्यातला आहे ही जाण ठेवून तो तुमच्या बरोबर उठबस करतो. आणि तिथून उठून दूर गेला की तो त्याचा तो होतो पुन्हा. मागचं उगाळत बसत नाही. त्यासाठी तो तिथे आलेला नसतो. समारंभ साजरा करणं एवढंच असतं त्याच्याकडे. आणि तिथे सुद्धा तो त्याचं सगळं बाळगून असतो. आणि तो सुद्धा निर्गुणी गुणवार्ता, पाह जाता सकळ वाव गुणवार्ता. संपूर्णपणे निर्गुणी येतो. जरी जयास बांधावे ते वाव, तुमच्यात असून त्याला बद्ध करायला भरपूर तुम्हाला वाटा, बद्धच आहे आपल्यासारखा. हा कसला मुक्त आलाय, पण तो तुमच्यामध्ये मिसळलाय. तो आपल्यासारखाच आहे, पण तो तसा नसतो. तेवढ्या पुरताच तो आलेला असतो. आणि तिथे असून सुद्धा तुमच्यात नसल्यासारखा असतो तो. तुम्हाला वाटेल तो आपल्यामध्ये आहे, बसलाय, गप्पा वगैरे मारतोय, पण सगळं आहे त्याचं लक्ष आत्मभावामध्ये गुंग येतो. तेवढ्या पुरतच आहे ते. तिथून दूर झाला की पुन्हा त्याचा तो आहे. बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, गुणस्य माया मूलत्वान्नमे मोक्षन बंधनम. गुणांच्या प्रांगणात बद्ध आणि मुक्त हे शब्द तिथेच योग्य आहेत, तिथेच ते शोभून दिसतात. पण गुण मायेला चिकटतात. आणि म्हणून मुक्त हे अमुक्ताच्या विरुद्ध आहे, तिथे मायेमध्येच आहे. आणि त्या मुक्तीला गौणत्व आहे. अमुक्त झालेला मी मुक्त झालो असं म्हणायला लागला की ते गौणत्वच आहे. कारण एखादा अमुक्त जर मुक्त झाला तर ते त्याला कळता का नाही, हे फार महत्वाचं आहे. त्याचं सहजाचरण आत्माचरण होऊन जाईल. तो मागचं सगळं पुसून जाईल आणि लोक म्हणतील हा काहीतरी वेगळा वागतो, हा जरा वेगळा आहे बरं का कोणतरी. त्याच्यात झालेला बदल त्याने सांगायची गरज नाहीये, तो सांगूही शकणार नाही, त्याला ते कळणारही नाही. आपण बालपण असतो, बालपणात तारुण्यात येतो. केव्हा येतो, काय सीमारेषा आहे का? अमुक वय झालं की लगेच तारुणपण असं नाहीये. हळूहळू तारुण्यात जातो. आपल्याला कळत पण नाही. लोक आपल्याला म्हणतात अरे आता अमुक वर्षाचा घोडा झालास, पुढे की आता हे सोड की बालपण. तेव्हा आपण म्हणतो अरे आपण काहीतरी वेगळे झालो. लोक म्हणतात मोठा झालो, मी तरुण झालो. लक्षातही येत नाही. तीच अवस्था आहे इथे. बद्ध आणि मुक्त हे शब्द त्या मायेमध्ये तिथे भौतिकातच शोभून दिसतात. जो मुक्त झाला त्याचं त्याला कळत नाही तो केव्हा मुक्त झाला, हे त्याला शब्दही नको वाटतात. अरे काय आहे त्याला वाटतं. अमुक्त आणि मुक्त म्हणजे काय आहे, त्याचं सहजाचरण हे आत्माचरण होऊन जातं. आणि लोक म्हणतात हे आमच्यापेक्षा वेगळं आहे कोणीतरी, त्याच्याबद्दल आदरभाव ठेवतात, त्याच्याशी त्याप्रमाणे वागायला लागतात. आणि त्याचं सहजाचरण, त्याला त्याची पुष्टी मिळते. लोकांच्या आचरणामुळे त्याचं आचरण सहज होऊन जातं. तो स्वतः तो वागतोच, त्याचं पदोपदी त्याला अडथळा येत जाईल. लोक ओळखतात की हा कोणतरी वेगळा आहे आणि त्याला लोक आदरभाव ठेवून त्याला सहकार्य द्यायला लागतात. तिथे त्याचं आत्माचरण सहजावस्थेमध्ये असतं, सहज अगदी. मग तो न मोक्ष न बंधन, गुणस्य माया मूलान न मे मोक्ष न मे बंधन. मायाच्या पलीकडे निघून जातो. तिथे मोक्ष नाहीये, बंधन नाहीये, काही नाही.
तो सायुज्य मुक्त आपण म्हणतो, तो सहजाचरण म्हणून ते करत असतो. ओवी क्रमांक 56. तत्वज्ञाता परमशुद्ध त्याशी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. मायेमधले सगळं विनोदच समर्थ म्हणतात. बुद्ध, बद्ध, मुक्त, अमुक्त, अबद्ध हे सगळे शब्द मायेमध्ये आहेत. हा जो आत्मसाक्षात्कारित झालेला आहे तो परमशुद्ध म्हटलं. या सगळ्याच्या पलीकडे आहे. तो मुक्तही नाही आणि बद्धही नाहीये. ओवी क्रमांक 57. जेथे नामरूप आहे सरे तेथे मुक्तपणे कैसे उरे, मुक्त बद्ध हे विसरे विसरलेपणाचे. पुढची अवस्था त्यांनी सांगितली की जिथे नामरूपच नष्ट झालेलं आहे तिथे मुक्त, अमुक्त, बद्ध, अबुद्ध असं असेलच कसं. त्याची अवस्था इतकी साक्षात्कारित योगी संन्यासी झालेली आहे की तो मुक्तावस्था अमुक्तावस्था विसरलाय हे सुद्धा तो विसरून जातो. विसरलेले सुद्धा विसरून जातो तो. इतकं त्याचं सहजाचरण असतं, आत्माचरण. मागचं त्याला काही आठवत नाही. तुम्ही आठवून द्यायला प्रयत्न केला तो इतक्या अवस्थेला पोहोचलेला असतो की काय कुठलं काय सांगतोय, त्याच देहामध्ये त्याचा पुनर्जन्म झालेला असतो. मागचं सगळं लयाला गेलेलं असतं विसरून पूर्णपणे. ओवी क्रमांक 58. बद्ध मुक्त झाला कोण, तो तरी नव्हे की आपण बधक जाणावे मी पण धरत्यास बाधे. तो काय म्हणतो, तुम्ही मला मुक्त झाला म्हणताय का, तो मी नव्हेच. जो कोणी अमुक्त होता तो मुक्त झाला असेल, तो मी नाहीये. तो मी नाहीये. त्याच देहामध्ये त्याचा पुनर्जन्म झालेला आहे. तो मी नव्हेच तो म्हणतो. अरे तो अमुक अमुक असा होतास, आता तू मुक्त झालास, तो म्हणतो तो मी नाहीच आहे. जे कोणी तो धरून ठेवतो मुक्तपण, त्याने अमुक्तपण सुद्धा धरून ठेवलेलं आहे हे जाणा. जो कोणी पाठीला वेळी मुक्त झालोय तो अमुक्तपण त्याने धरून ठेवलेलं आहे म्हणून त्याला सांगावं लागतं मी मुक्त झालोय. हा दोहच्या पलीकडे निघून जातो. त्याला ती स्मृतीच नाहीये भौतिकाची. पुनर्जन्म झालाय, या सदैही पुनर्जन्म झालाय. अत्युच्च अवस्था आहे या जन्माची. जीवन मुक्ती, संपूर्ण जीवन पूर्णत्वाला आलेलं आहे. विसरलेलं विसरपण सगळं निघून जातो. ओवी क्रमांक 58. ओवी क्रमांक 59. एवम हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. माये पलीकडे कैवल्य जाणल्यामुळे त्या अहंकार जर बाळगला तर त्याचे श्रम होतात. मायातीत जो विश्राम सेविला नाही. त्याला तो अहंकार आणि मीपणा त्याच्यामध्ये नसतोच. ते श्रम त्याला होतच नाहीत. पण जो करत नाही त्याला श्रम होतात अहंकार आणि मीपणाचे. कारण ते बाळगावं लागतं. अहंकार बाळगावा लागतो, मीपणा बाळगावा लागतो. मी मुक्त आहे, मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, मी पंडित आहे, मी डॉक्टरेट आहे, हे मिरवावं लागतं. कारण भीती आहे. लोकांना सांगावं लागतं, लोकांनी त्याला सारखं म्हणावं लागतं तू विद्वान आहेस, विद्वान आहेस. त्याला बाळगावं लागतं. या अहंकाराचे त्याला श्रम होतात, या मीपणाचे त्याला श्रम होतात. पण ते बाळगावं लागतं. त्याच्या आचरणात ते नसतं. लोक सहज म्हणू शकत नाहीत, त्याला सांगावं लागतं, पाठी लावावी लागते, मी अमुक आहे, मी तमुक आहे. पण जो मुक्त झालेला आहे त्याचं आचरणच असं आहे, सहजाचरण. त्याला ते सांगायची गरज नाही. त्याला अहंकार आणि मी प्रमाणाचे श्रम होत नाहीत. समर्थ म्हणतात लोक त्याच्या आचरणावरनं ओळखतात की हा सिद्ध पुरुष आहे. ओवी क्रमांक 60. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. बद्धता मुक्तता ही कल्पना आहेत समर्थ म्हणतायत. त्याच्यासाठी जो मुक्त झालाय त्याच्यासाठी. आणि त्या कल्पना कधी खऱ्या असतात का? कल्पना नेहमीच खोट्या असतात. त्यामुळे त्याला त्याची काळजी करायचे कारण नाहीये. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. ओवी क्रमांक 61. म्हणून मृगजळ माया नाथिले आभाळ, स्वत्व मिथ्या तत्काळ जागृतीस होये. मृगजळ तिथे पाणी आहे, हा भास होतो. तसं आभाळ हे अभराने झाकलं गेलाय, ढगाने झाकलं गेलाय, धुळीने मलिन झालाय, हा सुद्धा आभास आहे. आकाश नेहमीच स्वच्छ असतं, ते कधी मलिन होत नाही. तसंच स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीस होय. हा जो मुक्त झालेला आहे त्याला अशा प्रकारे तो आकाशात सारखा आहे. ढग आले गेले तो मलिन होत नाही. त्याला जागृती व्हायचा सुद्धा प्रश्न येत नाही. स्वप्नामधून जाग आली की आपल्याला जागृती येते. त्याचं स्वप्नच नष्ट झालंय, जडपणाचं, भौतिकाचं.
तो सदा जागृत अवस्थेतच आहे. आणि पुढे अजून छान दिलाय, ओवी क्रमांक 62, स्वप्नी बद्ध मुक्त झाला, तो जागृतीस नाही आला, कैसा कोण काय झाला काही कळेना. काय अवस्था आहे बघा, अलौकिक, अत्युच्च शेवटची अवस्था आहे ही. ज्या बद्धाला स्वप्न पडतं त्या स्वप्नामधून तो जागा होऊ शकतो किंवा जागा होतो, परंतु त्याला भौतिक जागृती ज्याची नष्ट झाली, तो कुठे काय गेला, कुठे त्याचा पुनर्जन्म झाला, तो आता राहिलाच नाही. अध्यात्माचं स्वप्न पडलं, अध्यात्माचं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नावस्थेत तो विलीन होऊन गेला. त्यातनं तर पुन्हा जागृतच झाला नाही. तो जागृत झाला तर भौतिकात येणार ना. त्या अध्यात्माच्या स्वप्नामध्ये तो विलीन होऊन गेला, मुक्त झाला, सायुज्य मुक्त झाला, त्याचं जीवनच बदलून गेलं पूर्णपणे. अध्यात्मामध्ये तो गेला, तिथे तो विलीन होऊन गेला. त्याचं पुराण काळ जो काही होता तो सगळा काय झाला, काय झालं काही कळायला मार्ग नाही. लोक म्हणतात ह्याचं काय झालं बघा, कालपर्यंत सूट बूट घालून सफारी घालून फाड फाड हिंडत होता, आज गोसावी होऊन गेला, काय झालं बघा, पूर्वाश्रमी सगळं विसरून गेला, नष्ट होऊन गेलं, त्याच्या सिद्ध पुरुष होऊन गेला. त्याच्यासाठी ते स्वप्न सत्य होऊन गेलं. अध्यात्माचं स्वप्न पडलं, त्यामधून तो कधी जागृतच झाला नाही, भौतिक जागृती आलीच नाही त्याला. कायम करता भौतिक जागृती बंद होऊन गेली. तो अध्यात्मामध्ये विलीन होऊन गेला, त्या स्वप्नामध्ये विलीन होऊन गेला, ते स्वप्न सत्य होऊन गेलं, तेच त्याचं आता जीवन होऊन गेलं. लोक म्हणतात की अरे हा पूर्वी असा असा होता, काय झालाय बघा त्याचं. असे आपण पाहतो, तुम्ही बोलत असाल एखाद्याबद्दल, असा असा होता मनुष्य, असं तसं वैराग्य निर्माण झालं, आज तो गोसावी होऊन गेला. कोण काय झाला काही कळेना, त्याचा काय कायापालट झाला. लोक म्हणतात काय आहे बघा, पूर्वी असा होता, आज हा असा आहे. खरं वाटणार नाही कोणाला की पूर्वी हा असा होता म्हणून. ओवी क्रमांक 63, म्हणून मुक्त विश्वजन जयासा आले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हावं. आता हा विश्वजन म्हणजे भगवंताच्या राज्यातला तो प्रजा होऊन गेला. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तो भगवंताच्या राज्यातला प्रजाजन होऊन गेला. मुक्त हा भावच नाहीये त्याच्याकडे. आणि समूळ व्हावं, सहजाचरण आहे त्याचं, ब्रह्माचरण हे. कारण तो भगवंताच्या राज्यातली प्रजा झालेली आहे, तो भगवंताचा मनुष्य होऊन गेला, हा अध्यात्मामध्ये विलीन होऊन गेला, त्याच्यात भगवंता चरणी होऊन निघून गेला, त्याचं कार्य तो करतोय. आता त्याला भौतिकाचं काही नाहीये. इथे येऊन प्रभूचं कार्य करायचं, आपल्यासारखं बाकीच्यांना करायचं आणि त्याला त्या आध्यात्मिक स्वप्नामध्ये आणून तिथून जागृती न आणता तिथून घेऊन जायचं, हेच त्याचं कार्य आहे. ओवी क्रमांक 64, बद्धमुक्त हा संदेह धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेह देहातीत वस्तू. अशा प्रकारे समर्थ म्हणतायत की बद्ध मुक्त आणि संदेह सगळे कल्पनेचे खेळ आहेत. जो सायुज्य मुक्त झालेला आहे, तो देहातीत झालेला आहे, तो निसंदेह झालेला आहे. त्याला मागचं भौतिकाचं काहीही आकर्षण नाहीये, तो त्याच्यामधून मुक्त होऊन पलीकडे गेलाय. भौतिक विसरलाय, ह्यालाच तो विसरलेला आहे. त्या आध्यात्मिक स्वप्नामधून तो कधीही जागृतावस्थेत आलेला नाही. भौतिक जागृतावस्थेमध्ये तो प्रभूचा प्रजा होऊन गेला, प्रभूच्या दरबारी रुजू झाला, तो प्रभूच्या चरणी सेवेला बसून गेला. तो आता प्रभू विभूचा माणूस म्हणून सायुज्य मुक्त म्हणून इथे जन्माला येणार. ओवी क्रमांक 65 समारोप करतायत समर्थ. आता असो हे पुढे राहावे कोण रीती, त्याची निरूपण श्रुती सावेद परिसावे. हे आत्मस्वरूपावस्था कशी टिकावी, त्यासाठी काय आचरण करावं, कशी रीत असावी जीवनाची, ते मी तुम्हाला पुढील समासामध्ये सांगणार आहे. त्याच्या निरूपणासाठी सगळ्यांनी सावध व्हा. आता तो समास आपण पुढील वेळेला पाहू. हरिओम.